राळेगाव येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नोंदणीकरण माझ्या लाडक्या बहिणी अफवांना बळी पडू नका। आमदार डॉक्टर अशोक उईके। महाराष्ट्र शासन महाराजस्व अभियान अंतर्गत राळेगाव येथील त्रिमूर्ती कॉम्प्लेक्समध्ये समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिरात लाडकी बहीण योजनेअंतर्गत शेवटच्या बहिणीची नोंदणी झाल्याशिवाय मी इथून रात्रीचे 12 वाजले तरी जागेवरून हलणार नाही, अशा प्रकारची घोषणा क्षेत्राचे आमदार डॉक्टर अशोक उईके यांनी केली। शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत स्थानिक त्रिमूर्ती मंगल कार्यालयात महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सर्व शासकीय कार्यालय एकाच ठिकाणी आणून लाभार्थ्यांना एकाच दिवशी त्यांची नोंदणी झाल्याशिवाय कोणीही जागेवरून हलू नये, अशा प्रकारची ताकीद सर्व अधिकाऱ्यांना आमदार उईके यांनी दिली। लाडकी बहीण योजनेअंतर्गत येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी या समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। एकाच ठिकाणी आधार कार्ड नियोजन, बँक खाते उघडणे या योजनेकरता लागणाऱ्या विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करण्याकरिता महसूल विभाग व इतरही योजनांना लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्याकरिता अधिकाऱ्यांना रात्री 10 वाजले तरी चालेल, परंतु लाभार्थ्यांना येथेच त्यांच्या शंकाचे निरासन करा, अशा सूचना याप्रसंगी देण्यात आल्या होत्या। तसेच 1990 नंतर ज्यांनी शेतीवर अतिक्रमण करून शेती राबत आहे त्यांच्या नावाने हक्काचे पट्टे महसूल विभागाने ठराविक कालावधीत देण्याच्या सूचना याप्रसंगी त्यांनी केल्या। लाडकी बहीण योजनेअंतर्गत बँक खाते उघडलेल्या 9 लाभार्थ्यांना त्यांचे कार्ड याप्रसंगी वाटप करण्यात आले। ही योजना फसवी नसून विरोधक ही योजना फसवी असल्याचा टाहो फोडत आहे। याकरिता माझ्या बहिणींनी ही योजना कायमस्वरूपी राहील, अशा प्रकारची ग्वाही आमदार उईके यांनी दिली। आपण कोणत्याही अफवांना बळी पडू नका। सदर कार्यक्रमाला राळेगाव शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील महिलांची खूप मोठी उपस्थिती होती। माननीय आमदार साहेब यांनी परिसरातील नागरिकांच्या लाडक्या बहिणींच्या समस्या सुद्धा जाणून घेतल्या व त्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले। सदर कार्यक्रमांमध्ये विविध योजनांबद्दलही माहिती यावेळी देण्यात आली व त्यासाठी इतर विभागातर्फे विविध स्टॉल लावण्यात आले होते। कार्यक्रमाला भाजपा तालुका अध्यक्ष चित्तरंजन भाऊ कोल्हे, शहराध्यक्ष डॉक्टर कुणाल भोयर, संजय काकडे, प्रशांत तायडे, अशोक तोडगे, माननीय उपविभागीय अधिकारी पाटील साहेब, माननीय तहसीलदार अमित भोईटे साहेब, माननीय गटविकास अधिकारी केशव पवार, नगरपंचायतचे मुख्याधिकारी माननीय अनुप अग्रवाल, ठाणेदार सीताराम मेहत्रे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। सर्व कार्यालयाच्या स्टॉलवरून लाभार्थी यांना मार्गदर्शन, त्यांच्या कागदपत्राची पूर्तता करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते। याप्रसंगी सर्व कर्मचारी व लाभार्थ्यांकरिता भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती। प्रतिनिधी जावेद शेख, न्यूज 24, आपकी आवाज। याचं एकच काम दिशाभूल करणे, खोटं बोलणे, रेडिओ बोलणे, अशा प्रकारचं षडयंत्र असल्यामुळे माझे हात जोडून विनंती करतो, माझ्या बहिणींना सावध करतो। सागरी आणि साहेब मुलाने साहेब आमच्या नगर भागामध्ये बऱ्याच ठिकाणचे बाया महिलांचे अर्ज घेणार आहे काही लोक, आणि ते अर्ज देणार नाही। ते अर्ज देणार नाही, ते घरीच अर्ज ठेवा। खोटे सर्वात शेवटची अंगणवाडी ताई, सर्वात शेवटची अंगणवाडी ताईंना सांगा आपल्याला अर्ध्या तासानं सर्वांशी बोलायचं आहे। ते सर्वात शेवट उभे आहे ना ते अंगणवाडी ताई, मी वारंवार सांगून थकलो। कसं पाहिजे हेच काम आपल्याला दिवसभर करायचं आहे, ऑनलाईनच करायचं आहे। गेल्या 15 दिवसापासून आपण हेच करत आहोत आणि इतर चांगल्या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे। बसा, शांतता ठेवा, थोडीशी फक्त रिलॅक्स राहा। धन्यवाद सर।
सर्व मान्यवरांच्या हस्ते